भाजप नेतृत्वाकडून राज्यातील भाजप खासदारांच्या कामांचा सर्वे। भाजपच्या डझनभर खासदारांचा स्ट्राइक रेट समाधानकारक नसल्याचं समोर। स्ट्राइक रेट कमी असलेल्या खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता। दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेना भाजपत रस्सीखेच। दक्षिण मुंबईची जागा सोडावी, भाजपचा आग्रह तर शिवसेनेचा नकार। भाजपकडून राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढांची नावं चर्चेत। उद्या नाशिकमध्ये मनसेचा 18वा वर्धापन दिन सोहळा। काळाराम मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते आरती। अमित ठाकरेंनी केली सपत्नीक पूजा। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 130 जागांवर चर्चा झाल्याची माहिती। तीनही पक्षांची यादी फायनल असल्याची वडेट्टीवारांची माहिती। तर काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर होण्याचा अंदाज। राहुल गांधी यावेळी फक्त वायनाडमधून निवडणूक लढणार। काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीतला निर्णय। पहिल्या यादीत राहुल गांधींचं नाव। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतल्या शिवाजी पार्कात होणार। 17 मार्चच्या सभेला राज्य सरकारची परवानगी। कट कारस्थान करणाऱ्या भाजपसोबत यापुढे जाणार नाही, संजय राऊत यांचा निर्धार। लवाद म्हणून बसलेले गृहस्थ चोर मंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरही टीका। नितीन गडकरी आमचे ज्येष्ठ नेते, त्यांचं कर्तृत्व मोठं। संजय राऊत यांच्यासारख्या घरगड्यानं चिंता करू नये। भाजपचं संजय राऊतांना ट्विटद्वारे प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। कळंब आणि भूममध्ये ठाकरेंच्या सभा। घरगुती सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त। महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचं गृहिणींना गिफ्ट। ट्विट करून मोदींची घोषणा। निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात 4% वाढ। सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50%वर। महाशिवरात्री निमित्त महाराष्ट्रासह देशभरातल्या शंकर मंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी। शिवमंदिरं आकर्षक फुलं आणि विद्युत रोषणाईनं सजली। देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह। ज्योतिर्लिंग आणि शिवमंदिरात भाविकांची गर्दी। भक्तांकडून हर हर महादेवच्या घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।